जर पाहायला गेलं तर या आरक्षणावरून तुमची सिक्युरिटी आहे ती वाढवण्यात आलेली होती। यानंतर आता मनसे टीका करते की दर महिन्याला 20 लाख रुपये खर्च तुमच्या सिक्युरिटी होते, सरकारचे जावं आहेत का, अशा शब्दात टीका करते। ते काय जावं येत काय, ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात, हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय, राज ठाकरेची पार्श्वभूमी काय, असं बोलायला गेलं तर खूप बोलू शकतो। आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही। त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे। त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत। हे 1 to 1 राज ठाकरे सदावर ते येऊ द्या। मी सांगतो, कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही। बघा, मागण्या कोणत्या हो? मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो। माझा मराठा समाज जो आहे ना, तो सामाजिक मागास नाही। आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर अहो मला सांगा, मी तर नाही खात, माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही, माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते, आपण सगळ्यांनी बघलेले आहेत। त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा, लक्षात ठेवा, सत्य टिकतंय, दूध का दूध पाणी का पाणी। थोडं थांबा, सगळ्यांच्या लक्षात येईल काय होतं आणि काय नव्हतं। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी तुम्ही न्यायालयीन लढाई तर लढणार आहात, पण वेळ पडली तर रस्त्यावरच्या लढाईला तुमची तयारी आहे? काय गरज आहे? अत्यंत संविधानिक पुस्तकावरला आधार आहे। मला काय म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी आटापिटा, मला 2च लेकर आहेत आणि मी स्मॉल फॅमिलीवर विश्वास करणारा माणूस आहे। मी काय बाबा, मी जन्माला काही 4-5 लेकर घातलेले नाहीत। जरांगे संपूर्ण राज्याच्या लेकरा बाळांचा विषय मांडतायत, स्वतःचा बी आहे ना त्यांचा, त्यांचे बी तर लेकरं शिकायचे, 4ही लेकरं, पण ते तरतूद आहे का? त्या कायद्यामध्ये तरतूद आहे का? कोणत्या मागण्या मान्य झाल्यात? झुकण्याचा आणि म्हणजे विरोध करण्याचा आणि उभं राहण्याचा काय संबंध आहे? अहो मला एक सांगा, हे काय राजकारणाची निवडणूक होती का गुलाला उधळायला? आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकलो, सामान्यातला सामान्य ओबीसी सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकला, सामान्यातला सामान्य ब्राह्मण सर्वोच्च न्यायालयात जिंकला, असं म्हणायचं का? नाही, ह्या संविधानिक भूमिका असतात, त्याला चुकीच्या पायंडाने नेऊ नका, याला राजकीय स्वरूप देऊ नका, एवढंच माझं म्हणणं। सामाजिक भावनेचा अवमान